बबनराव शेतकरी लोणीकरांना मी तेव्हापासून ओळखतो जेव्हा त्यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळामध्ये जो गैरप्रकार अजित पवारांच्या काळात झाला त्याच्या संदर्भामध्ये जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केली होती. आणि बहुतेक प्रकरणं पैनगंगा, निम्न पैनगंगा, गोदावरी इथले गैरप्रकार बंधाऱ्यांचे हे बबनराव लोणीकरांनी काढून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले की त्यांनी ते विधानसभेत मांडावे. आणि ते विधानसभेत प्रकरणं मांडायची. आम्ही फील्डवरती रिपोर्टर कम राजकीय संपादक होतो, बातम्या जोरात लावायचो आणि तेव्हा सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं हे गडगडलं. हाही इतिहास महाराष्ट्राला अनेकांना माहिती आहे. मी माणूस कसा बदलतो याची खूप उदाहरणं बघितली. त्यातलेच एक बबन लोणीकर आहेत. तेही काळाच्या ओघामध्ये बदललेत, मगरूर झाले, शेतकऱ्यांना उपकाराची भाषा करतायत. तो भाग वेगळा आहे. मी जातोय प्राध्यापक सुहास पाटील यांच्याकडं. आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. एक तर त्यांचा जो पक्ष आहे रयत क्रांती, सदाभाऊ खोत हे सुद्धा आधी राजू शेट्टी यांचे सहकारी होते. स्वाभिमानी संघटनेचे, शेतकरी संघटनेचे ते नेते होते. पण नंतर ते भाजप सोबत आले, त्यांना सत्ता खुणावली, आमदारकी मिळाली, ते सत्तेसोबत आले आणि त्यांच्यासोबत आपले प्राध्यापक सुहास पाटील सुद्धा आले. ते रयत क्रांतीचे प्रवक्ते आहेत. सुहास पाटीलजी, मला काही बेसिक प्रश्न विचारायचे आहे की जेव्हा आपण भाजप बरोबर जातो, भाजप सत्तेत येतं, आपल्यालाही सत्तेची ऊब देतं, पण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती आपण समाजकारण राजकारण करतो त्याचा विसर सदाभाऊ खोतांसारख्या नेत्यांना सत्तेसोबत आल्यावर का पडतो? नमस्कार. हं. असं विसर पडण्याचं काहीच कारण नाही असेल सर, की म्हणजे सदाभाऊ ऊस खोत साहेब उत्पादकांचाच विचार करतात असं माझं म्हणणं आहे. पण असं शेतकरी नाही. म्हणतो म्हटला की तो अगदी सोयाबीन, धान, कापूस, आम्ही फळ विदर्भ बागायती, त्याच्यानंतर आम्ही द्राक्ष, कांदा उत्पादक सगळ्यांचा नेता असला पाहिजे. हो, आम्ही सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी रयत क्रांती संघटना काम करते, ते शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातल्या 6ही विभागातले वेगवेगळे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आम्ही काम करतोय. आणि काम करत असताना आम्ही सरकारबरोबर जरी असलो, तरी सरकारचे काही धोरणात्मक निर्णय बदलण्यासाठी सदाभाऊ नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत, तुम्हालाही माहिती आहे. आता बबनराव लोणीकर साहेबांच्या बाबतीत आपण आता बोलला, की बबनराव लोणीकर साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते आम्हाला सुद्धा मान्य नाही. की शेवटी शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून आपण सगळेजण शेतकऱ्याचं एक अभिमान आहे. आणि असं असताना आपण शेतकरी घटकाला नावं ठेवणं हे काही योग्य नाही. या बाबतीत ते आम्ही समर्थन करणार नाही. परंतु त्यांचा उद्देश त्या दिवशीच्या भाषणामध्ये गावगाड्यामध्ये काही बोलत असताना काही गावगाड्यातले शब्द घेऊन त्यांनी ते उच्चारलेले आहेत. मग त्यांचा असा उद्देश नव्हता की सर्व शेतकऱ्यांना त्यांनी नालायक ठरवलेलं आहे. हे मात्र नक्की आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ऊस पट्ट्यात सुद्धा आंदोलनं केली. नाशिक भागामध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही तिथंही आंदोलनं केली. मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीन आणि कापूस आणि धान यासाठी सुद्धा आंदोलन आमचे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं झालेले आहेत. आणि कोकणात सुद्धा आम्ही कोकणातील काही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा सातत्यानं प्रामुख्यानं आमची सदाभाऊ खोत साहेबांची भूमिका ही अग्रेसिव्ह राहिलेली आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत साहेब जरी सरकारमध्ये असतील तरी शेतकरी प्रश्नापासून कधीही दुरावलेले नाहीत. आणि वारंवार शेतकरी प्रश्नावर ते कायमस्वरूपी भांडत आलेले आहेत. दुधाचा प्रश्न सुद्धा आम्ही बघितलं मागच्या आपले निवडणूक होती. निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस दुधाचे दर ₹20, ₹22 आलेले होते, त्यावेळेस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं सदाभाऊ खोत साहेबांच्या नेतृत्वाखाली दुधाचं खूप मोठी आंदोलनं झाली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्राध्यापक सुहास पाटील, मला हे म्हणायचं आहे, माझा आवाज म्यूट होता, पुन्हा बोलतो. आता राज्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती काय? की त्याला हमी भाव मिळतोच का? बिलकुल नाही. मला सांगा किती शेतकऱ्यांना राज्य सरकारनं जाहीर केलेला हमीभाव मिळवून दिला? नाही मिळाला असेल तर त्यातला जो भावाचा फरक आहे तो स्वतः दिला. आपल्याकडं खरेदी विक्री जी काही आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून होते ती मोजकी होते. जे कोरडवाहू पिकं आहे त्याची तर सगळी खरेदी ही सावकार, जे खासगी व्यापारी आहेत त्यांच्या मार्फतच होते. सावकारीचाही प्रश्न तसाच आहे. अनेक जिल्हा बँका डबघाईला आहे.
म्हणून राष्ट्रीय बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक बँकांकडनं चाललेलं आहे. पण मग या गव्हर्नमेंट कॅश क्रेडिट सिस्टीमच्या पलीकडच्या नेटमध्ये म्हणजे सावकारी नेटमध्ये अनेक लोक आहेत जे सावकारी कर्ज घेऊन आज शेती करतायत. हमी भाव नाही, पीक कर्ज म्हणाल तर ते पुरेसं नाही, उद्दिष्टापेक्षा कितीतरी कमी वितरण होतं. त्यानंतर पीक विमा, आता तो प्रीमियमचा पीक विमा आणलेला आहे, म्हणजे शेतकऱ्यांनीच प्रीमियम भरायचा तर त्याला नुकसान भरपाई मिळेल. पण नुकसान भरपाईचाही निकष, निवडणूक झाली, मतं मिळाली, सत्ता आली, विसरले, तो जी आर रद्द केला, पुन्हा पूर्वीचा जी आर लागू केला ज्यामध्ये नुकसान भरपाई कमी आहे. मग असे जर का विषय असतील तर मग शेतकऱ्यांनी कोणाजवळ दाद मागायची? सदाभाऊ खोत तिकडे आमचे प्रतिनिधी म्हणून दिलेत सरकारमध्ये, सरकारसोबत महायुतीमध्ये. पण मग हे प्रश्न का त्याकडे दुर्लक्ष होत आहे? नाही, सदाभाऊंनी हे या प्रश्नावर सदाभाऊंचं म्हणत नाही आम्ही, सरकारचं दुर्लक्ष होत आहे. नाहीतर पण सरकारने 1 रुपयातला पीक विमा बंद केला नसता, नाहीतर सरकारने नुकसान भरपाईचे निकष बदलले नसते आणि पूर्वीचे निकष लावले नसते, वाढीव निकषच ठेवले असते, मर्यादा 3 हेक्टरवरनं 2 हेक्टर आणली नसती पीक विम्याची. मग असे जे निर्णय होत आहेत त्याविषयी सदाभाऊ काहीच बोलत नाही सरकारला, की असं का करताय तुम्ही, ते शेतकरी मला शेतात येऊ देणार नाही. कालच सदाभाऊंनी या पीक विम्याचे निकष बदलण्यासंदर्भात जे 3 ट्रिगर आणलेले आहेत ते ट्रिगर पूर्वीचेच असावेत याच्या संदर्भात काल सदाभाऊंनी 100% काल आवाज अधिवेशनात उठवलेला आहे. म्हणजे सरकारने 1 रुपयामध्ये जी ती दिलेली पीक योजना होती ती शेतकऱ्यांना कितपत लाभदायक होती या बाबतीत अनभिज्ञता का आहे की त्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झाला हे मग त्याची आपल्याला जबाबदारी कोण घेणार? सरकार नक्कीच. म्हणतंय भ्रष्टाचार झाला, जबाबदारी का निश्चित होत नाही सरकारकडनं? होईल ना सरकारने अहो, आता लोकांचे त्याच्यावर पैसे गेले तो आणि सरकार हात वर करून लोकांनाच ऐकवतंय अक्कल. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतंय आणि कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा सरकार सकारात्मक आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पुढे भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाहीत. दिलेलं आश्वासन सरकार नक्कीच पूर्ण करणार आहे. या बाबतीत सुद्धा चिंता असायचं कारण नाही. बरं, आता शेतकऱ्याकडे जमीन आहे, शेतजमीन त्याची आहे. देशामध्ये जेवढी जमीन ही बिगर शेतजमीन झाली गेल्या 10 वर्षामध्ये, त्यात महाराष्ट्रातली 50% अधिक जमीन जी आधी शेत जमीन होती, नंतर ती आयदर एनए केली, बिगर शेती केली किंवा संपादित झाली सरकारकडनं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेत जमिनी, बिगर शेत जमिनी करण्याचा सपाटा लागलेला आहे. यामध्ये 4-5 बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांना पैसे मिळत असतील, ज्यांना वाटतंय की आपल्याकडे मुबलक शेती आहे किंवा आहे त्या शेतीची गरज नाही म्हणून असे खुश होत असतील. पण 90%हून अधिक शेतकरी जो त्यांचा खिसा पैशाने खुळखुळतो तो पुढच्या 4-5 वर्षात रिकामा होतो. आज दारोदार भटकण्याची वेळ आलेली आहे. समृद्धी महामार्गातही तसंच झालेलं आहे. इतर जे नॅशनल हायवेज झालेले आहेत तिथं जी शेतजमीन घेतलेली आहे, ज्यांनी त्या जमिनी दिली त्यांच्याही बाबतीत ते झालेलं आहे. आणि एवढं सगळं असताना पुन्हा वरून शक्तीपीठ महामार्ग, का तर देवाभाऊंची देवाटन योजना आहे, पण तो कार्गो कॉरिडॉर आहे. त्या कार्गो कॉरिडॉरसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जर का भूसंपादन होणार असेल, शेत जमीन जाणार असेल, मी त्या पट्ट्यातनं आलेलो आहे, त्या पट्ट्यातली वर्धा, यवतमाळ आणि आमच्याच बाजूला लागून असलेला हिंगोली, नांदेड हे जिल्हे, अशा जिल्ह्यांमधून तो चाललेला आहे. मी तुम्हाला सांगतो इथं काळी रेगूर जमीन आहे की जिथं टाकलं की पिकतं आणि म्हणून तिथं कापूस सर्वाधिक घेतला जातो. कापूस परवडत नाही म्हणून मजबुरी म्हणून आता सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे, पण जमीन सुपीक आहे, सिंचनाच्या सोयी सुविधा नाही. सर्वाधिक अनुशेष हा या पट्ट्यामध्ये आहे. आपल्याकडे जो अहवाल आला होता प्रादेशिक असमतोलावरचा, त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की तो कळमनुरी, हिंगोली, वाशिम, पुसद, नांदेड, यवतमाळ हा जो पट्टा आहे इथं खूप पोटेन्शियल आहे, पण तिथं पिकत नाही आणि तिथं तो मागासलेला भाग आहे. आणि मग तिथं एक चांगला हब फूड प्रोसेसिंगचा किंवा शेती व्यवसायाचा हा आला पाहिजे असा आपल्याकडं अहवाल आलेला आहे. पण त्या अहवालावरती काही चर्चा नाही. उलट त्या भागातनं आपण या गोष्टींना चालना देण्याऐवजी तिकडनं कार्गो हब घेऊन जातोय. हे का होतंय सुहास पाटील? हा प्रश्न विचारला नको पाहिजे सरकारला की तुम्ही असे शेतजमिनी का संपादित करताय, गरज नसताना कार्गो हब का बांधताय आणि बाजूला समांतर पॅरलल
महामार्ग आहे ना, नागपूर ते रत्नागिरी. फक्त तो नॅशनल हायवे आहे. नितीन गडकरींनी बांधलाय. पण आता समृद्धीसारखा कॉरिडॉर उलटा हा देवेंद्र फडणवीसांना बांधायचा आहे, शक्तीपीठ नावाच्या खाली. म्हणून तो करायचा आहे. हे नितीन गडकरी करू शकतात तर मी का नाही? पण यामध्ये शेतकऱ्यांचं काय आहे? त्यांच्या शेतजमिनी चालल्याय त्याचं काय? सुहास पाटील, येस 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 सर. शेवटी रस्ते बांधले किंवा रस्त्यांचा विकास झाला तर पुढे भविष्यात शेतीचा सुद्धा विकास झाल्याशिवाय अहो, राहणार नाही. वाशिम जिल्ह्यातनं 6 नॅशनल हायवे चालले, 6. काय त्यामुळे विकास झाला वाशिम मध्ये जाऊन बघा. लोकांच्या जमिनी गेल्या. त्या जमिनी जरी गेल्या असल्या तरी त्या जमिनीचा मोबदला सुद्धा सरकार चांगल्या पद्धतीने द्यायला तयार आहे. आणि शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर प्रत्येक पॉइंटला काही जिल्ह्यामध्ये जे जे काही शेतीमाल जो पिकल तो लवकरात लवकर त्या शेतीमालाला बाजारपेठ सुद्धा लवकर उपलब्ध होईल. या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून सरकारने जो शक्तीपीठ महामार्ग जो आणलेला आहे त्या बाबतीत सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे असेल. बरं, ठीक आहे. मला हा शक्तीपीठ महामार्गाचा विषय हा सरकारच्या अडचणीचा विषय आहे. आणि मला सरकारला अजून अडचणीत आणायचं नाही, कारण त्या भागात मी राहतो. आधीचा जो समांतर महामार्ग आहे त्यावरती सध्या किती वाहतूक आहे हे मी बघतो. म्हणजे मी माझ्या गावावरनं नागपूर एअरपोर्टला 2.5 तासात पोहोचतो, ज्यासाठी आधी 6 तास लागायचे. ट्रॅफिकच नाहीये रस्त्यावरती, मोकळा रस्ता आहे. आणि त्याच्या 2 ते 20 किलोमीटर अंतराने पॅरलल आता शक्तीपीठ महामार्ग चालणार आहे, जो कार्गो कॉरिडॉर आहे. लक्षात घ्या, तो गडचिरोलीतलं सगळं खनिज संपन्न जे काही काय निघणार आहे ते सगळं इकडं आणण्याचा तो प्रयत्न आहे. गोवा, रत्नागिरी, जयगड, त्यानंतर जेएनपीटी बंदरामध्ये. माझ्यासोबत पुन्हा हनुमंत पवार आहे, यांच्याकडे जातोय.